आता बदललंय फक्त कॅलेंडरचं पान. आपलं खरं नवं वर्ष तर चैत्राच्या पालवीत आणि चैतन्याच्या गुढीत म्हणजे गुढीपाडव्यालाच बदलणार. आणि वर्षाचा शेवट आणि सुरुवात किती छान झालीये ना. वर्षाच्या शेवटच्या दिवशी एकादशी होती आणि सुरुवातीच्या दिवशी गुरुवार होता. म्हणजे वर्षाचा शेवट आणि सुरुवात माझ्या विठुरायांच्या आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादानेच झाली. मग काय आम्ही पण मागं राहणार होतो का? मग आम्ही पण सगळ्यांनी विचार केला की आपण पण वर्षाचा शेवट आणि वर्षाची सुरुवात पण एकदम छान करायची. तर मग फौजी साहेबांनी आणि राजूनी टेरेसवरती चूल पेटावली. चुलीवरती म्हणले आपण मोमोज करू आणि टेरेसवरती जेवण करू, कारण चुलीजवळ आहे ना थंडी वाजत नाही अजिबात. तर मग सगळे मला मदत करू लागले. मोमोज बनवले, सगळ्यांनी मोमोज खाल्ले, चुलीजवळ जेवण केले. 12 वाजेपर्यंत मस्त आम्ही शेकत बसलो. 12 वाजले, फटाके फुटायला लागले आणि 12च्या नंतर म्हणजे 1 जानेवारीला राजूचा बर्थडे असतो. फौजी साहेबांनी केक आणला होता. आम्ही केक आपला गरम दूध पिलं आणि झोपायला गेलो. याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की पहा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.